मी देवाकडे तुझी तक्रार करीन. सोनूच्या निष्पाप पण आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजाने माझ्या कानात विजेसारखा तडाखा दिला आणि क्षणभरासाठी माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली. मी रागाने तिच्याकडे पाहिले आणि ओरडले, गप्प बस. जास्त बोललीस तर असा धडा शिकवीन की आयुष्यभर लक्षात राहीन. सोनूने घाबरलेल्या डोळ्याने माझ्याकडे पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र विश्वास होता. जणू तिला कोणाकडून अपेक्षा नव्हती, पण देवावर तिला पूर्ण विश्वास होता. देव माझा मित्र आहे, तो तुमच्यावर नाराज होईल. तिचे शब्द माझ्या मनात एखाद्या कडवट सत्यासारखे घणाघाती वाजले. पण मी एक विषारी हसू देत म्हणाले, जर देव तुझा मित्र असता तर तू अनाथ झाली नसतीस. हे ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले, पण तिच्या शांततेनेच माझा पराभवाची घोषणा केली. देव सगळं पाहतोय काकू, तो सगळं पाहतोय. हा तो क्षण होता जिथे मी हरले होते, पण याची जाणीव मला खूप उशिरा होणार होती. मी सोनूला उपाशी तापाशी खोलीत कोंडून ठेवले आणि स्वतः आईच्या घरी निघून गेले. तिथे जाऊन रमले. खाण्यापिण्यात इतकी मशगूल झाले की एक क्षणभरही मला आठवण झाली नाही की मी एका निष्पाप मुलीला एका बंद खोलीत भुकेली आणि तहानलेली सोडून दिला आहे. 2 दिवसानंतर जेव्हा मी घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. सकाळची झोप किती गोड असते, पण अचानक वाजणारी फोनची घंटी ती सगळी शांतता निर्दयीपणे भंग करून टाकते. आजही असंच झालं. मी डोळे अर्धवट उघडले आणि पाहिलं की माझ्या नवऱ्याचा समीरचा फोन वाजत होता. पण स्क्रीनवर नजर टाकली तर मनात कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली. अजय दादाचं नाव झळकत होतं. सकाळी सकाळी कोणाचा फोन येतोय? मी नाराज होऊन फोनकडे पाहिलं. मला झोपेत व्यत्यय येणं अजिबात आवडत नव्हतं आणि तसंही अजयदादा आमच्यावर कधी फारसे खुश नव्हते. मी शांतपणे फोन सायलेंट केला आणि परत झोपून गेले. पुन्हा झोप घेत असतानाच अचानक दरवाजा जोरदार ठोठावला गेला. मी दचकून जागी झाले. घड्याळ पाहिलं तर 11 वाजले होते. दरवाजा उघडला तर समोर समीर उभा होता. त्याचा चेहरा तणावग्रस्त दिसत होता आणि डोळ्यात चिंतेची झाक स्पष्ट दिसत होती. तुझा फोन का लागत नव्हता? केव्हापासून कॉल करतोय? समीरचा आवाज कठोर होता आणि त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची छटा होती. काय झालं? मी घाबरून विचारलं. लवकर तयारी कर, आपल्याला त्वरित बँगलोरला जायचं आहे. अजयचा अपघात झाला आहे. तो आणि वहिनी दोघेही इस्पितळात आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोणीतरी फोन केला होता, तो म्हणाला. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण शरीरात एक क्षणभर काळजीची लहर उमटली. हृदय काही क्षणासाठी थांबल्यासारखं वाटलं. मी ओठांवर जीभ फिरवली, पण ते एवढे कोरडे पडले होते की गळ्यातून आवाजही निघत नव्हता. समीर काही बोलण्याच्या ऐवजी पटकन गाडीची चावी घेत बाहेर निघून गेला. मी वेगाने बँगलोरला जाण्याची तयारी करू लागले, पण मनात एक भीती होती की अजयदादा शुद्धीवर आले आणि त्यांनी समीरकडे माझी तक्रार केली की मी त्यांचा फोन उचलला नाही तर समीरला कळेल तर तो काय म्हणेल. हे विचार करताच माझे हृदय बेचैन होऊ लागले. मी लवकरच माझे कपडे बदलले, एक लहान बॅग घेतली आणि समीरसोबत गाडीत बसले. समीरच्या डोळ्यात चिंता होती. तो काही वेळ फोनकडे पाहत होता, जणू काही वाईट बातमीची वाट पाहत होता. मी शांत बसले, पण आतून मनात खळबळ माजली होती. गाडी अजून रस्त्यातच होती की अचानक समीरचा फोन वाजला. तो दचकून फोनकडे झेपावला आणि पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो. समीरच्या गंभीर आवाजाने मीही कान टवकारले. फोनवर काय बोलले जात होते ते मी ऐकू शकले नाही, पण समीरचा चेहरा क्षणात पांढरा पडला. त्याचे हात थरथर कापू लागले. डोळ्यात एक प्रकारची भीती होती, जणू कोणीतरी त्याच्या हृदयावर चाकू चालवले होते. हे काय म्हणत आहात? समीरचा आवाज तुटू लागला. हे कसे होऊ शकते? अचानक त्याने गाडी जोरात थांबवली आणि दोन्ही हाताने चेहरा धरून अनियंत्रित रडू लागला. समीर, काय झाले? मी घाबरून विचारले, पण माझे मन आधीच वाईट बातमीसाठी तयार झाले होते. समीरने डोकं वर केलं. त्याच्या डोळ्यात अश्रूचे समुद्र होते. त्याचे ओठ थरथरत होते आणि तो शब्द उच्चारण्यास असमर्थ दिसत होता. मोठ्या प्रयत्नाने त्याने एक वाक्य उच्चारले, अजय. अजय राहिला नाही. हे ऐकताच माझ्या शरीरातून जणू प्राण निघून गेला. काय? माझा स्वतःचा आवाजही थरथरत होता. आपला अजय आपल्याला सोडून गेला. समीरने मोठ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं, जणू स्वतःही या सत्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता.
मी स्तब्ध झाले. तो व्यक्ती ज्याच्या कॉल्सकडे मी दुर्लक्ष केले होते, जो कदाचित मला काही सांगू इच्छित होता, तो आता या जगातच नाही. माझ्या डोळ्यांसमोर अंधार झाला. हृदय वेगाने धडधडू लागलं. श्वास घेण्यात अडचण होऊ लागली. समीरने गाडी पुन्हा सुरू केली, पण त्याचे हात थरथर कापत होते आणि डोळ्यांमधून अश्रू थांबतच नव्हते. मी त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझी जीभ जणू दगडाची झाली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्रत्येक क्षण जड वाटत होता. जसे आम्ही रुग्णालयात प्रवेश केला, तिथे एक शोकमय वातावरण होते. सर्वत्र नातेवाईक आणि ओळखीचे दुःखात बुडाले होते. समोर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले एक शरीर होतं. समीर बेसावध पुढे गेला. त्याची पावलं थरथर कापत होते. त्यांनी थरथरत्या हाताने चादर उचलली आणि जसे आपल्या भावाचा चेहरा पाहिला, त्याचा संयम तुटला. अजय, तू आम्हाला सोडून गेलास, ते ओरडले आणि आपल्या भावाच्या छातीशी लावून रडू लागले. मी डोळे बंद केले. मनात एकच विचार फिरत होता, कदाचित मी तो कॉल उचलला असता. अजय भाऊ आणि वहिनीच्या अचानक मृत्यूने सर्वांना हादरवून सोडलं होतं. त्या अपघाताने केवळ आमच्या जीवनात एक पोकळी निर्माण केली नव्हती, तर एक मोठी जबाबदारीही आमच्यावर टाकली होती. अजय दादांची निष्पाप मुलगी सोनू, ती मुलगी जी अजून नीट बोलूही शकत नव्हती, आता अनाथ झाली होती. त्या दिवशी जेव्हा अंत्यविधी पूर्ण झाला, समीरने सोनूला आपल्या छातीशी घट्ट धरले आणि लहान मुलांसारखे रडू लागले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. माझे पती कधीही इतके भावनिक होत नसत आणि कठोर स्वभावाचे, नेहमीच भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणारे होते. पण आज त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. मी माझ्या भावाची शेवटची निशाणी आहे. मी तिला स्वतःपासून दूर करू शकत नाही. समीरने हे शब्द उच्चारले तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. मुलीचे आजी आजोबा जे अपघाताची बातमी ऐकून तात्काळ आले होते. समीरला विनंती करत होते की सोनूला त्यांच्याकडे द्यावे. ती आमची नात आहे. आम्ही तिचे पालन पोषण करू. आम्ही तिला आमच्या मुलीची निशाणी समजून सांभाळू. तिला आईची कमतरता जाणवू देणार नाही, सोनूच्या आजीने ओलसर डोळ्याने सांगितले. पण समीरने स्पष्टपणे नकार दिला. नाही, हे माझे कर्तव्य आहे, माझा हक्क आहे. मी माझ्या भावाची शेवटची निशाणी कुठेही जाऊ देणार नाही. ती आमच्या सोबत राहील. हे ऐकून माझ्या अंगात रागाची एक लाट उसळली. मी खोल श्वास घेतला आणि समीरकडे पाहिलं, पण ते माझ्याशी नजर चुकवत होते. मला समजत नव्हते की हे कोणते नवीन नाटक आहे. समीर नेहमी स्वातंत्र्यप्रिय होते. ते स्वावलंबी होते आणि मुलांच्या झंझटीत पडणारे नव्हते. मग अचानक ही जबाबदारीची जाणीव कुठून आली? मी शांत राहिले, पण आत एक वादळ उठलं होतं. काही दिवसांनंतर आम्ही बँगलोरहून परत मुंबईला आलो. पण ही परतफेरी आधीप्रमाणे नव्हती. आमच्यासोबत एक लहान मुलगी होती जी शांत नजरेने प्रत्येक गोष्टीकडे पाहत होती. तिच्या निरागस चेहऱ्यावर एक खोल उदासी होती. मी अनेकदा पाहिलं की ती दरवाजाकडे पाहत होती, जणू तिला वाटत होतं की तिचे आई वडील आता परत येतील. समीरने सोनूसाठी एक वेगळी खोली तयार केली, जे माझ्यासाठी अधिक आश्चर्याचे कारण होते. तो मुलीचे कपडे, खेळणी आणि आवश्यक वस्तू स्वतः खरेदी करण्यासाठी गेला. हे सर्व माझ्यासाठी अविश्वसनीय होते. एका रात्री जेव्हा मी खोलीत बसून काही विचार करत होते, समीर माझ्याजवळ येऊन बसले. संजना, मला माहीत आहे की तू या सर्वांमध्ये आनंदी नाहीस, पण हे माझे कर्तव्य आहे. अजयने नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याला माहीत होते की मी कधीही त्याला धोका देणार नाही. आता जेव्हा तो नाही, तर मी त्याच्या मुलीला परकी कसे करू? समीरच्या आवाजात वेदना होती. मी संयमाने ओठ दाबले. पण समीर, आपण कधीही विचार केला नव्हता की आपण कोणत्याही मुलीची जबाबदारी घेऊ. आपले स्वतःचे जीवन आहे, आपली स्वतःची शांतता आहे. तुला चांगले माहीत आहे की मी कधीही हे पसंत केले नाही, मी हळू आवाजात म्हटले. समीरने माझ्याकडे पाहिले, पण काहीही बोलले नाही. त्यांची शांतता मला अधिक राग आणत होती. पुढील काही आठवडे माझ्यासाठी कोणत्याही यातनांपेक्षा कमी नव्हते. सोनूला नवीन वातावरणात जुळवून घेणे कठीण जात होतं. ती बहुतेक शांत राहायची, कधीकधी रात्री जागी व्हायची आणि रडत राहायची. समीर शक्य तितके प्रयत्न करत होते की ती आनंदी राहावी. एक दिवस जेव्हा समीर ऑफिसमध्ये गेले होते, तेव्हा सोनू अचानक माझ्याकडे धावत आली आणि माझ्याजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मम्मा, हे ऐकून माझ्या हृदयाला धक्का बसला. सोनू बेटा, मी तुझी मम्मा नाही, मी कठोर आवाजात म्हटले आणि मागे सरकले. ती मला आश्चर्याने पाहू लागली.
तिच्या निरागस डोळ्यात दुःखाची चमक होती. त्या दिवशी मला जाणवले की कदाचित माझ्यात आईसारखे प्रेमाचे भाव नाहीत. मला वाटले की हे सर्व माझ्यासाठी ओझे आहे आणि मी ते उचलू शकत नाही. समीरचे वर्तन माझ्याशी खूप बदलले होते. ते माझ्याशी कमी बोलत आणि अधिक वेळ सोनूसोबत घालवत. अनेकदा त्यांना पाहून मी विचार केला, त्यांच्या या बदलण्याचे कारण काय आहे? ते खरोखरच त्यांच्या भावाच्या प्रेमामुळे इतके बदलले आहेत का? की यामागे काही वेगळं कारण आहे? त्यांच्या या वर्तनावर मला तीव्र आक्षेप होता, पण मी ते स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले. एका रात्री जेव्हा मी समीरच्या फोनमध्ये एक मेसेज पाहिला, तेव्हा माझं हृदय थांबलं. समीर दादा, मला माहीत आहे की तुम्ही परीसाठी सर्व काही करत आहात, पण तुम्हाला आठवते का की अजय दादाने तुम्हाला काय सांगितले होते? तुम्ही ती गोष्ट विसरलात का? हा संदेश वाचून माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. अजय दादाने मृत्यूपूर्वी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केला होता? समीर काय लपवत आहे? समीरने त्वरित संदेश हटवला, पण माझ्यासाठी ते क्षण पुरेसे होते. माझ्या मनात शंका वाढू लागल्या होत्या आणि आता मला वाटत होते की सोनूच्या कथेमागे आणखी काही रहस्य दडले आहे. अजय दादांच्या निधनाला काही दिवस झाले होते आणि आम्ही मुंबईला परतलो होतो. पण सोनू आता आमच्यासोबत राहत होती, पण माझ्या मनात तिच्याबद्दल ना प्रेम होतं ना सहानुभूती. माझं वर्तन सोनूसोबत नेहमीच खराब होतं आणि समीरलाही हे जाणवत होतं. एका रात्री जेव्हा सोनू आपल्या खोलीत होती, समीरने माझा हात धरला आणि प्रेमाने मला जवळ घेतलं. संजना, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, समीरने हळव्या आवाजात म्हटलं. मी कंटाळवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काय आहे? मी कोरड्या स्वरात विचारलं. समीरने एक क्षण थांबून मग शांतपणे बोलला, ही मुलगी आपल्या नशिबाची किल्ली आहे. हे शब्द ऐकताच माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र भावनांसह मी समीरकडे पाहिलं. काय म्हणायचं आहे? मी उतावळेपणाने विचारलं. समीरने गंभीरतेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अजयने आपल्या आयुष्यात खूप मोठी संपत्ती जमा केली होती आणि ती संपत्ती थेट सोनूच्या नावावर आहे. जर आपण तिला आपल्याजवळ ठेवलं तर ही संपत्ती आपल्या ताब्यात राहील. आपण तिला आपल्या इच्छेनुसार वापरू शकतो, पण यासाठी गरजेचं आहे की सोनू आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि नेहमी आपल्यासोबत राहील. हे ऐकताच माझ्या मनात आनंदाची लहर पसरली. जी मुलगी मला नेहमी ओझं वाटत होती, तीच आता आपल्याला आनंदाचं दार उघडणारी होती. मग तू काय ठरवलं आहेस? मी समीरला विचारलं. मी निर्णय घेतला आहे की सोनू इथेच राहील, पण आपण तिला या सत्यापासून अनभिज्ञ ठेवू की ती किती मौल्यवान आहे, समीर म्हणाला. माझ्या मनात एक वेगळा शांतपणा आला होता. आता मी त्या मुलीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहत होते. ती खूप सुंदर होती. तिचे मोठे मोठे डोळे, दुधासारखी गोरी त्वचा आणि नाजूक चेहऱ्याची ठेवण तिला एखाद्या देवासारखी निष्पाप बनवत होती. पण माझी मुलगी आर्या मात्र रूपाने तितकी देखणी नव्हती. तिचा रंग सावळा होता आणि चेहऱ्याची ठेवणही अगदी साधी होती. जेव्हा दोन्ही बहिणी कुटुंबात एकत्र असायच्या तेव्हा सगळे लोक लगेचच तुलना करायला लागायचे. सोनू तर चंद्रासारखी सुंदर आहे आणि आर्या फक्त ठीकठाक आहे. ही गोष्ट माझ्या मनावर खोलवर टोचायची. मला आर्यावर दया यायची, पण त्याच वेळी सोनूसाठी मनात राग वाढायचा. कारण सगळे लोक नेहमी सोनूचीच प्रशंसा करायचे. माझ्या मुलीला मात्र कोणीही कौतुकाने पाहत नव्हते. हाच तो क्षण होता जेव्हा मी ठरवलं की सोनूला मी कधीही तिच्या इच्छेप्रमाणे यश मिळू देणार नाही. त्या मुलीशी वाईट वागून माझ्या मनाला शांत करण्याची, माझ्या अहंकाराचे समाधान करण्याची आता माझ्याकडे संधी होती. सोनू हुशार होती. तिला शिकण्याची खूप आवड होती आणि कदाचित तिच्या आईनेच तिला हा वारसा दिला असावा. ती नेहमी हसत भरल्या नजरेने माझ्या मुलांकडे बघायची, जे एका महागड्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होते. एक दिवस तिने हिम्मत करून समीरकडे विनंती केली, काका, मम्मी म्हणायची की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. ती मला कधीही शाळा चुकवू देत नव्हती. कृपया मला पुन्हा एखाद्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. समीरने तिला समजावले, बाळा, सध्या परिस्थिती थोडी कठीण आहे. लवकरच तुझा ॲडमिशन घेऊ. सोनू गप्प बसली, पण तिच्या डोळ्यामध्ये निराशा स्पष्ट दिसत होती. हे सगळं पाहून मात्र माझ्या मनाला समाधान मिळत होतं. मला नव्हतं वाटत की ती माझ्या मुलांच्या बरोबरीने उभी राहावी. मला नको होतं की ती आमच्या बरोबरीने आयुष्य जगावं. पण समस्या अशी होती की जर आम्ही सोनूला शिकू दिलं नसतं तर लोकांनी प्रश्न विचारले असते, विशेषतः कुटुंबातील लोक जे आधीच तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होते.
आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की ज्यामुळे लोकांचं तोंडही बंद राहील आणि सोनूच्या आशाही तुटून जातील. आम्ही विचार करून तिला सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नंतर कोणी आमच्यावर बोट दाखवू शकणार नाही. लोकांना दाखवण्यासाठी एवढं पुरेसं होतं की आम्ही तिला शाळेत पाठवलंय. बाकी आम्हाला काळजी करण्याची गरज नव्हती. समीर माझ्याकडे पाहत म्हणाला, बरोबर, तसंही सरकारी शाळेत कोणतं मोठं भविष्य घडतंय. ती तिथे शिकेल, मग निवांत कुठेतरी नोकरी करेल. बस. मी शांतपणे उत्तर दिलं, होय, अगदी तसंच. सोनूला जेव्हा कळलं की तिला शाळेत पाठवण्यात येणार आहे तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. काका, मम्मी असती तर खूप आनंदी झाली असती. ती आनंदाने फुलून गेली असती. मी तिरस्कार लपवत तिला नवीन कपडे दिले आणि थंड आवाजात म्हणाले, हे घालून जा, नाहीतर शाळेत सगळ्यांना कळेल की तू कुठून आली आहेस. तिने निरागसपणे माझ्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या शब्दांमागची कटुता आणि द्वेष तिला समजला नव्हता. सोनू सरकारी शाळेत जायला लागल्यानंतर माझ्या मनाला शांतता लाभली. आता ती माझ्या मुलांसोबत बसत नव्हती. आता ती माझ्या घरात असूनही एक परकी व्यक्ती झाली होती. ती सकाळी लवकर शाळेत जात असे, दुपारी परत येत असे आणि मग आपल्या खोलीत गप्प बसून राहायची. कधीकधी रात्री तिच्या खोलीतून पुण्याचा आवाज येत असे, पण मी कधी जाऊन तिला धीर दिला नाही. एक दिवस समीर मला म्हणाला की हे सगळं आवश्यक आहे. संजना, जर आपण जास्त सहानुभूती दाखवली तर ती आपल्यावर वर्चस्व गाजवू लागेल. आपल्याला फक्त तिला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे, जेणेकरून संपत्ती आपल्या हातातून निसटणार नाही. हो, मला माहीत आहे आणि चांगल्या प्रकारे समजते की आपल्याला काय करायचे आहे, मी आत्मविश्वासाने उत्तर दिलं. सोनू आमच्या आयुष्याचा भाग होती, पण एक आशा पाहुण्यासारखी, जिला आम्ही मनापासून कधीच स्वीकारले नाही. ती आमच्या नशिबाची किल्ली होती, पण आम्ही तिला कधीच प्रेम दिले नाही, आपले मानले नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल हेवेदावे आणि द्वेषाची बीजं रोवली गेली होती. मी ठरवले होते की तिला कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्यापासून रोखायचे. जर ती अशाच प्रकारे प्रगती करत राहिली तर घरात सगळे म्हणतील की सोनू ही अजय भाऊंची मुलगी आहे आणि तिच्यातील गुणवत्ता त्यांच्यासारखीच उच्च दर्जाची आहे. पण माझी स्वतःची मुले, ज्यांच्यावर मी भरमसाठ पैसा खर्च केला, ते मात्र किरकोळ गुणांसह कशीबशी पास होत राहतील आणि दुर्लक्षित होतील, हे मी कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकत नव्हते. सगळ्यात आधी मी तिला घरकामात अडकवून ठेवायला सुरुवात केली. ती सकाळी शाळेतून परत येताच मी तिला श्वास घेण्याची संधीही न देता कामाला लावून टाकत असे. सोनू भांडी घास, सोनू कपडे इस्त्री कर, सोनू घराची फरशी पुस, सोनू स्वयंपाकात मदत कर. मी तिला इतकं काम सांगत की ती थकून जात असे आणि त्यानंतर तिला शाळेच्या अभ्यासासाठी वेळच मिळत नसे. जेव्हा ती मोठ्या मुश्किलीने गृहपाठ करायला बसायची तेव्हा मी काहीतरी कारण काढून तिच्या हातातील पुस्तक काढून घ्यायचे. हे काय आहे? आता तू शाळेच्या अभ्यासासाठी इतकी मेहनत करणार का? तुझ्या आईने तुला फार लाडावून ठेवलंय, मी टोमणे मारत म्हणायचे आणि तिच्या वहीची पानं फाडून टाकायचे. सोनूच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती काहीच बोलायची नाही. ती खूप सहनशील मुलगी होती. तिने कधी माझ्याशी वाद घातला नाही, ना कधी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला. जेव्हा ती दमून जरा उशिरा काही काम करायची किंवा किंचित चूकही करायची तेव्हा मी निर्दयीपणे तिला मारायचे. निकम्मी मुलगी, साधं कामही नीट करू शकत नाही, मी तिला झापायचे. कधी गालावर चापट मारायची, कधी हातावर लाकडी चमचा मारायचा, तर कधी कान मुरगळायचे. सोनू रडत रडत एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसायची. काही वेळ ती समीरच्या मागे लपण्याचा प्रयत्न करायची, पण तो नेहमी नजर चुकवायचा. समीरनं अनेकदा माझं वागणं पाहिलं होतं, पण त्याने मला कधीही काही बोलण्याची हिंमत केली नाही. कदाचित त्याला माहीत होतं की जर त्यानं सोनूची बाजू घेतली तर मी घरात आणखीन गोंधळ घालीन. एक दिवस सोनूने चुकून एक ग्लास फोडला. रागाच्या भरात मी तिला जोरात ढकललं. ती भिंतीवर आदळली आणि तिच्या कपाळाला जखम झाली. रक्त वाहू लागलं, पण ती शांतपणे उभी होती. हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय. दिवसभर स्वप्नात हरवलेली असतेस, मी दात खात म्हणाले आणि तिला चेहरा धुवायला सांगितला. रात्री मी पाहिलं की ती चुपचाप आपल्या जखमेवर हात ठेवून झोपलेली होती. माझी निर्दयता दिवसेंदिवस वाढत होती. मी तिच्या खाण्यापिण्यावरही बंधनं घालायला सुरुवात केली. जर कधी समीर एखाद्या महागड्या हॉटेलमधून खाणं आणायचा तर मी त्याला स्पष्ट शब्दात सांगायचे की हे सगळं फक्त माझ्या मुलांसाठी आहे. सोनूसाठी साधी चपाती आणि चहा पुरेसा आहे.
ती शांतपणे आपलं ताट बाजूला सारायची आणि जे काही मिळेल ते खायची. हळूहळू माझी वागणूक इतकी कठोर झाली होती की जर ती आजारी पडली तरी मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जात नव्हते. एकदा तिला तीव्र ताप होता, तरीही ती घरकाम करत होती. मी तिला झोपायची परवानगी दिली नाही, उलट स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करण्याचा हुकूम दिला. रात्री जेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये आराम करत होते तेव्हा बाहेरून हलक्या आवाजात रडण्याचा आवाज आला. मी वैतागून दरवाजा उघडला आणि म्हणाले, आता काय प्रॉब्लेम आहे? सोनू एका कोपऱ्यात कुजबुजत बसली होती. तिचं अंग कापत होतं आणि ती डोक्यावर हात ठेवून बसली होती. माझं डोकं खूप दुखतंय काकू, तिने कष्टाने सांगितलं. ड्रामा करू नकोस, गप्प झोप आणि सकाळी शाळेत जायचं आहे, मी कठोर आवाजात सांगितलं आणि दरवाजा लावून घेतला. समीर जवळच झोपले होते. त्यांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला पण काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनूची तब्येत अजूनच बिघडली होती, पण मी तिला जबरदस्ती शाळेत पाठवलं. समीर हे सगळं पाहत होते पण ते गप्प राहिले. त्यांना कदाचित माहिती होतं की जर त्यांनी माझ्या विरोधात काही बोलायचं ठरवलं तर मी मोठा गोंधळ घालीन. संजना, कदाचित तू सोनूसोबत खूपच कठोर वागत आहेस. एक दिवस त्यांनी हळूच सांगितलं. आता तुला तिची काळजी वाटते, तेव्हा ती आपल्या मुलांपेक्षा जास्त हुशार बनत होती तेव्हा काही वाटलं नाही का तुला? मी उपरोधाने उत्तर दिलं. समीरने काही उत्तर दिलं नाही, कारण तो मला चांगलाच ओळखत होता आणि त्याला वाद वाढवायचा नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळेही सोनूची आशा अजूनही जिवंत होती. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा समीर घरी आला तेव्हा सोनू धावतच त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, काका, मीही माझ्या वर्गातील इतर मुलींप्रमाणे नवीन कपडे घेऊ शकते का? माझ्या शाळेचा गणवेश खूपच जुना झाला आहे. समीर काही बोलणारच होता पण मी पटकन मध्येच म्हणाले, नवीन कपड्यांची गरज नाही, जुने पुरेसे आहेत आणि एवढे नखरे दाखवू नकोस. सोनूच्या डोळ्यातील चमक मावळली. त्या दिवशी मी तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हरलेपण पाहिले. जणू तिला समजले होते की ती कधीही आमच्या हृदयात जागा मिळवू शकणार नाही. माझ्या मनात विचार आला, हेच मला हवे होते. तिला हे कळावे की ती आमच्या सोबत राहू शकते पण आमच्यासारखी कधीच बनू शकत नाही. पण सोनूची ही असहाय्यता फार काळ टिकणार नव्हती. नशिबाचे खेळ विचित्र असतात आणि कदाचित नियतीने माझ्यासाठी असे काही ठरवले होते जे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. जेव्हापासून सोनू आमच्या घरी आली होती तेव्हापासून नशिबाने आमच्यावर कृपा करायला सुरुवात केली होती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की या मुलीमुळे आम्हाला इतका आर्थिक फायदा होईल. अजयदादांच्या प्रॉपर्टीचा व्यवसाय खूप मजबूत होता आणि त्यांचे जवळचे मित्र दर महिन्याला एक मोठी रक्कम पाठवत होते. ही रक्कम सोनूच्या गरजा आणि भविष्यासाठी होती, पण मी आणि समीर मात्र ती आपल्या फायद्यासाठी वापरू लागलो. समीरने आपल्या व्यवसायात अधिक गुंतवणूक केली होती तर मी माझ्या मुलांच्या ऐशोआरामात काहीही कमी पडू दिले नाही. सोनूच्या गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली आम्ही आपल्या आरामात वाढ करत होतो आणि ती बिचारी या वास्तवापासून अनभिज्ञ होती. सोनू दिवसरात्र घरात कामात गुंतलेली असायची. ना चांगले कपडे, ना विश्रांती, ना कोणाशी मोकळेपणाने बोलायची परवानगी. पण त्या मुलीत एक विचित्र ताकद होती. ती कितीही अन्याय सहन करूनही जगत राहायची. एक दिवस मी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. समीर ऑफिसमध्ये होता आणि सोनू नेहमीप्रमाणे घरकाम करत होती. त्याचवेळी दारावर टकटक झाली आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या आशा काकू घरी आल्या. कोण आहे? सोनूने दरवाजा उघडत विचारले. अगं, मी आशा काकू. तुझी काकू घरी नाही का? शेजारणीने हसून विचारलं. सोनूने खाली मान घालून उत्तर दिलं, जी, त्या घरी नाहीत. आशा काकूने आश्चर्याने सोनूकडे पाहिलं. ती घामाघूम झाली होती, जुजबी कपड्यांमध्ये होती आणि तिच्या हातांना साबणाच्या फेसाचा थर लागला होता. हे काय हाल करून घेतलेस? आशा काकूने आश्चर्याने विचारले. मी फक्त कपडे धुत होते. काकू म्हणते की काम करायला हवं. काम करणाऱ्या मुलांना देव पसंत करतो. सोनूने निरागसपणे उत्तर दिलं. हे ऐकून आशा काकूंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण बाळा, तुझे काका आणि काकू तर खूप श्रीमंत आहेत. तुला आराम करायला हवा, अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. तुझी आई तर तुला लाडाकोडात वाढवत होती, मग तुला हे सगळं करण्याची गरजच काय? हे ऐकून सोनू एका क्षणासाठी शांत झाली. मग हळू आवाजात म्हणाली, काकू म्हणते की अनाथ मुलांनी काम करावं, त्यांच्यासाठी कोणी नाही करत. हे ऐकून आशा काकू स्तब्ध झाली. त्यांच्या चेहऱ्यावर असे वाटत होते जणू काही त्यांचे हृदय कुठेतरी दडपले गेले आहे. बेटा, तू ठीक आहेस ना?
कोणी तुला काही बोलतं का? त्यांनी मृदू आवाजात विचारले. सोनूने मान झुकवली आणि फक्त एवढेच बोलली, मी माझ्या मित्राला सांगेन, तो मला न्याय मिळवून देईल. हे ऐकून आशा काकू आश्चर्यचकित झाल्या. मित्र? कोण मित्र? माझा एक मित्र आहे, तो म्हणतो की अनाथांसोबत चांगले वागावे. तो खूप चांगला आहे, तो माझी मदत करेल. सोनूच्या आवाजात आशेचा किरण होता. आशा काकूंनी ठरवले की त्या हे प्रकरण असे सोडणार नाहीत. संध्याकाळी मी घरी परतल्यावर आशा काकू मला भेटायला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मृदू भाव होते, पण डोळ्यात कठोरता स्पष्ट दिसत होती. संजना, बेटा, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. आशा काकू, काही विशेष? मी हसत विचारले, पण मनात एक अनामिक अस्वस्थता होती. बेटा, मी आज तुझ्या घरी गेले होते. सोनूशी भेट झाली. ती बिचारी कोणत्या परिस्थितीत असते हे तुला माहीत आहे का? तिला एवढ्या कठीण कामांना तोंड द्यावे लागते. तुला माहीत आहे का, अनाथ मुलांनाही हक्क असतात. आपल्याकडे अनाथांशी प्रेम आणि मृदू वागण्याविषयी शिकवले आहे. हे ऐकून माझ्या अंगात संताप उसळला. जर ही गोष्ट सोनूच्या वडिलांच्या मित्रांना कळली तर आमच्यासाठी खूप मोठं संकट निर्माण होईल. आशा काकू, तुम्ही चुकीचे समजत आहात. आम्ही तर सोनूची खूप काळजी घेतो. तुम्हाला माहीत आहे का, ती खूप खोडकर आहे आणि लहान मुले अशीच असतात. आम्ही तिला कोणतेही काम करायला लावत नाही, तीच हट्ट करते. मी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. आशा काकू माझ्याकडे एक विचित्र नजरेने बघत होत्या, पण काही न बोलता निघून गेल्या. मला खूप राग आला. मी ताबडतोब सोनूला खोलीत बोलावले आणि दरवाजा बंद केला. हे तू काय बोललीस? हा कोण मित्र आहे ज्याचा तू उल्लेख करत होतीस? सोनू घाबरलेली उभी होती, पण काहीही बोलली नाही. सांग ना. मी तिचा हात पकडून सोडला. तो माझा मित्र आहे. मी त्याच्याशी सगळं बोलते. तो म्हणतो, देव अनाथांचं ऐकतो. तो माझीही काळजी घेईल. सोनूचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मला अजूनच राग आला. काय? ही मुलगी शाळेत कोणाशी बोलत नाही ना? आपल्याविषयी काही सांगत नाही ना? हे सगळं विसरून जा, समजलं का? मी तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. ती रडत जमिनीवर बसली, पण काहीही बोलली नाही. माझं समाधान अजून झालं नव्हतं. मी तिला आणखीन मारलं, झोडपलं आणि मग रागाने तिला खोलीत बंद करून टाकलं. आता उपाशी तापाशी राहा, म्हणजे पुढच्या वेळी अक्कल येईल आणि कुणाशी उगीच गप्पा मारणार नाहीस. मी दार जोरात बंद केलं. सोनू सतत रडत होती, पण तिच्या रडण्याकडे एकदाही लक्ष दिलं नाही. मग मी ठरवलं की मी आता घरात थांबणार नाही. मी आईच्या घरी जाईन, म्हणजे सोनूला आपल्या चुकांची जाणीव होईल आणि ती पुन्हा कुणाकडेही तक्रार करणार नाही. पण मला माहीत नव्हतं की नियती सोनूसाठी काही वेगळाच निर्णय घेत होती. पाऊस कोसळत होता. जणू आकाश केवळ पाणी नाही तर प्रकोपही बरसवत होता. मोठ्या कष्टाने मी आईच्या घरी पोहोचले. तिथे भावंडांमध्ये रमले, हसत खिदळत वेळ घालवला, वेगवेगळ्या गप्पात मग्न झाले आणि एक क्षणभरही मला आठवलं नाही की मी एका निष्पाप मुलीला घरात उपाशी तहानलेली बंद करून ठेवलं होतं. रात्रभर पाऊस सुरू होता आणि मी घरी परतू शकले नाही. समीरनेही फोनवर सांगितले की हवामान खूप खराब आहे आणि तोही घरी परतू शकत नाही. हे ऐकून मला थोडासा दिलासा वाटला की चला, अजून एक रात्र शांततेत निघून जाईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या घरी असा प्रसंग घडला की माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा लाडका मुलगा जय आपल्या चुलत बहिणीबरोबर छतावर खेळत होता. निरागस आनंद ओसंडून वाहत होता, कारण पावसानंतरच्या थंडगार वाऱ्यात मुलांना खेळायला खूप मज्जा वाटत होती. मीही आईसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात घरात अचानक गोंधळ उडाला. जय खाली पडला. कुणीतरी किंचाळलं आणि माझ्या हातातून पाण्याचा ग्लास निसटून खाली कोसळला. मी वेड्यासारखी धावत बाहेर आले. बघते तर काय, जय जमिनीवर निपचित पडला होता. त्याच्या अवतीभोवती घरचे सारे जमा झाले होते. कोणी त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारत होतं, पण तो अजूनही शुद्धीवर आला नव्हता. जय, माझ्या लेकरा, डोळे उघड. बघ बाळा. मी त्याचा चेहरा हातात धरला, पण तो पूर्णतः बधीर पडला होता. लवकर दवाखान्यात घेऊन चला, मी किंचाळले. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलकडे धावत सुटलो. रस्त्यात माझे अश्रू थांबत नव्हते. मी पुन्हा पुन्हा देवाकडे प्रार्थना करत होते, माझ्या मुलाला ठणठणीत बरं कर. हे देवा, माझं बाळ सुरक्षित राहू दे. तुला दया येऊ दे. मी सतत प्रार्थना करत होते, पण मनात एक विचित्र भीती देखील वाढत होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी जयला तातडीच्या वॉर्डमध्ये दाखल केलं. आम्ही सगळे बाहेर उभे होतो, काळजीने प्रतीक्षा करत होतो.
माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं, हात थरथरत होते. डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य होतं, माझा निष्पाप मुलगा जो हसत खेळत होता. तो आता हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध पडला होता. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी हादरले. माझं बाळ कसं आहे? मी घाबरून विचारलं. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण पडल्यामुळे त्याच्या पाठीच्या हाडांना गंभीर इजा झाली आहे. म्हणजे? माझं डोकं गरगरायला लागलं. जयच्या पाठीचा कणा तुटला आहे. त्याला पुन्हा चालता येण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. नाही, हे खोटं आहे. माझा मुलगा नक्कीच बरा होईल. मी किंचाळले. समीरच्या चेहऱ्यावर मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो शांत उभा होता. मी जमिनीवर कोसळले. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. माझं बाळ नाही, हे होऊ शकत नाही. मी ताबडतोब हॉस्पिटलच्या छोट्या मंदिरात प्रार्थना करायला गेले. मनात भयंकर भीती दाटून आली होती. मी रडत रडत देवाकडे प्रार्थना करू लागले. हे देवा, मी पापी असेल, पण माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नकोस. मी यापुढे नीट वागेन. फक्त तू माझ्या बाळाला बरं कर. माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या होत्या. मी सतत देवापुढे नतमस्तक होत होते. मग अचानक मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्याजवळ बसून रडत आहे. तो ओळखीचा आवाज वाटला. मी डोळे घट्ट मिटले आणि मनात एक भीती दाटून आली. हा सोनूचा आवाज आहे. मला सोनूच्या पुण्याचा आवाज स्पष्ट येत होता. ती सोनू, जिला मी काल रात्री बंद करून ठेवलं होतं. अचानक माझ्या मनात एक भयंकर विचार आला. मी सोनूला कैद करून ठेवले होते आणि ती संपूर्ण रात्र उपाशी, तहानलेली बंदिस्त होती. कुठे तिच्यासोबत काही वाईट तर घडले नाही ना? माझ्या मनात भीतीचा तीव्र लहर उठली. मी पटकन प्रार्थना संपवून एकटीच घरी धाव घेतली. पाऊस थांबला होता, पण सगळीकडे पाणी साचले होते. जसे मी घराच्या जवळ पोहोचले तसे माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. घराच्या बाहेर दरवाजाचे कुलूप तुटलेलं होतं. हे कसं झालं? माझा श्वास अडकळला. कुठे सोनूला काही झालं तर नाही? मी भरभर आत पळाले, पण खोलीत शिरताच एका क्षणासाठी माझं हृदय थांबलं. खोली रिकामी होती. सोनू तिथे नव्हती. माझ्या डोळ्यांनी खोलीभर शोधलं, पण तिथे एक भयान शांतता होती, जी माझ्या मनात भीती पसरवत होती. हे देवा, माझ्या निर्दयतेमुळे त्या मुलीचा जीव गेला नाही ना? अचानक माझी नजर खोलीच्या कोपऱ्यात गेली, जिथे चादर पसरलेली होती आणि त्यावर एक छोटासा कागदाचा तुकडा ठेवला होता. माझे पाय आपसूक तिकडे वळले आणि थरथरत्या हाताने मी तो कागद उचलला. जसं मी त्यावर नजर टाकली तसं माझ्या अंगात काटा आला. हे सोनूचं पत्र होतं. तिने थेट देवाला लिहिलेलं पत्र. प्रिय देवा, तुम्हाला सगळं माहीत आहे, पण तरीही मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे. माझी काकू माझ्याशी खूप वाईट वागते. ती मला चांगले कपडे देत नाही, मला खूप मारते आणि मला नीटसं खायलाही मिळत नाही. मी काकांना कित्येक वेळा सांगितलं की मला शाळेत नीट अभ्यास करायचा आहे, पण काकू म्हणते की मी अनाथ आहे, मला शिकण्याची गरज नाही. देवा, खरंच का मी चांगल्या गोष्टीसाठी लायक नाही? माझी आई नेहमी म्हणायची की देव सगळं पाहतो आणि अनाथांवर प्रेम करतो. देवा, जर खरंच तुम्ही माझं ऐकत असाल तर माझ्या आईबाबांकडे बोलावून घ्या, किंवा मला अशा ठिकाणी पाठवा जिथे कोणी मला मारणार नाही, वाईट बोलणार नाही आणि शिकवण्यापासून रोखणार नाही. मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी मोठी झाल्यावर चांगली मुलगी बनेल, पण काकू म्हणते की मी व्यर्थ आहे. देवा, जर खरंच तुम्ही ऐकत असाल तर कृपया मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जा. तुमची छोटीशी मुलगी. माझ्या हातातून ते पत्र गळून पडलं आणि माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. मी खोल शरमेच्या डोहात बुडाले होते. हे मी काय केलं? त्या लहानशा मुलीला देवावर इतका विश्वास होता की तिने आपल्या वेदना कोणत्याही माणसाला सांगितल्या नाहीत, तर थेट देवाकडे तक्रार केली. आणि मी इतकी मोठी आणि समजूतदार असूनही हे विसरले की देव कशाच्याही बाबतीत गाफील नसतो. देवाने मला माझ्या जुलमाची शिक्षा दिली. मी तिथे चटईवर कोसळले आणि हंबरडा फोडून रडू लागले. हे देवा, मी खूप मोठी अपराधी आहे. मी एका अनाथ मुलीवर अन्याय केला. मी तिच्याशी असा व्यवहार केला ज्याचा मला काहीच अधिकार नव्हता. माझ्या हृदयातला आवाज थांबत नव्हता आणि माझी उचकीही बंद झाली. मी सातत्याने देवाकडे माझ्या पापांची माफी मागत होते. अचानक दरवाजावर हलकासा आवाज आला. मी डोके वर केले आणि अश्रूने धुसर झालेल्या डोळ्यांनी दरवाजाकडे पाहिलं.
तिथे आशा काकू उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत सोनू होती. माझ्या हृदयाला जणू कोणीतरी जोरात दाबून धरले. सोनूच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू तिला सगळं समजलं होतं. जणू तिला कळून चुकलं होतं की तिच्यावर काय बितली आहे. आशा काकू संतापाने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, संजना, तू माणूस आहे की दगड? ही निष्पाप मुलगी तुझी पुतणी आहे आणि तुला तिला एका खोलीत बंद करून ठेवलीस. माझी जीभ जणू टाळूला चिटकली होती. मी काही बोलण्याच्या लायकीचीच राहिले नव्हते. रात्री सोनूचा रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला होता. आधी वाटलं की कदाचित कुणीतरी स्वप्नात रडत असेल, पण जेव्हा आवाज सतत येत राहिला तेव्हा मी मोहल्ल्यातल्या लोकांना एकत्र केलं आणि दरवाजा तोडून आत गेले. जर आम्ही वेळेवर पोहोचलो नसतो तर कदाचित उपासमारी आणि तहानेमुळे सोनूचा जीव गेला असता. हे ऐकताच माझ्या हृदयाला खोलवर धक्का बसला. हे मी काय करून बसले? आशा काकू बोलून थांबल्या आणि मला अजून एक मोठा धक्का बसला. सोनूच्या आजी आजोबांना कळवण्यात आलं होतं आणि ते तिला न्यायला येत होते. नाही, सोनू जाऊ शकत नाही, मी मोठ्याने किंचाळले. पण मी हे का म्हणत होते? मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती का? की मला फक्त या गोष्टीची भीती वाटत होती की सोनू निघून गेल्यावर ती रक्कमही बंद होईल जी दर महिन्याला तिच्यासाठी येत होती. तिच्या नजरेत ना राग होता, ना द्वेष, ना बदला घेण्याची इच्छा. फक्त एक विचित्र शांतता होती जी माझ्या आत्म्याला घायाळ करत होती. समीर देखील तेव्हा घरात पोहोचले होते आणि ते गप्प उभे राहून सगळं पाहत होते. हा देवाचा न्याय आहे संजना. समीरच्या आवाजात एक वेगळा दुःखाचा सूर होता. माझे अश्रू माझ्या ताब्यात नव्हते. मी सोनूवर अन्याय केला आणि देवाने माझ्या मुलाच्या आनंदाची चोरी केली. मी एका निष्पाप मुलीवर जुलूम केला आणि आज मी स्वतः देवाच्या दयेसाठी याचना करत आहे. माझे हात थरथरत होते. मला जाणवत होते की जगातील प्रत्येक गोष्ट माझ्या हातातून निसटत आहे आणि मला हे समजले होते की देवाचा निर्णय नेहमीच न्यायावरच आधारलेला असतो. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.